DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। येवला तालुक्यातील अंदरसूल येथे सिजेंटा कंपनीतर्फे मका बियाणे NK 6802 व इतर नवीन वाणांची माहिती देण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमास परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। सिजेंटा कंपनीने बाजारात आणलेल्या नवीन वाणांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, तसेच अधिक उत्पादनक्षम बियाण्यांची माहिती मिळावी या उद्देशाने चर्चासत्र घेण्यात आले। शेतकऱ्यांशी संवाद साधत कंपनीच्या तज्ञांनी विविध वाणांची वैशिष्ट्ये, उत्पादन क्षमता आणि लागवडी संदर्भात मार्गदर्शन केले। कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी आकर्षक लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये 10 दुधाच्या किटल्या, 10 NK 6802 मका बियाण्यांच्या बॅगा, 5 शिकारी पंप आणि स्वयंचलित पेरणी यंत्र अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती। फायनल लकी ड्रॉ मध्ये स्वयंसंचलित पेरणी यंत्र हे बक्षीस राजाभाऊ घोटेकर, चिंचोळी बुद्रुक यांना मिळाले। मंचावर मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांना पेरणी यंत्र भेट देण्यात आले। यावेळी बोलताना राजूभाऊ घोटेकर यांनी सांगितले की शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे। मला मिळालेल्या पेरणी यंत्राचा उपयोग मी स्वतःच्या शेतीसाठीच नव्हे तर गावातील व पंचक्रोशीतील गरजू आणि गोरगरीब शेतकऱ्यांना वेळेवर पेरणीसाठी मदत करण्यासाठी करणार आहे। या माध्यमातून अधिक शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यास हातभार लागेल। या उपक्रमामुळे अंदरसूल व चिंचोळी बुद्रुक परिसरात राजूभाऊ घोटेकर यांचे कौतुक होत आहे। या उपक्रमामुळे अंदरसूल व चिंचोळी बुद्रुक परिसरात राजूभाऊ घोटेकर यांचे कौतुक होत आहे। अंदरसूल येथे सिजेंटा कंपनीच्या मका बियाणांवर शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न झाला। DPA न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण पाटील, येवला। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।